झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पोर्ट्स बार मध्ये आपलं पुन्हा स्वागत। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पुरुष कुस्तीपटूंबद्दल बोललो, आता बोलूया एका महिला कुस्तीपटूंविषयी। गीता फोगट ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणारी भारताची पहिली महिला रेसलर आहे। 55 किलो वजनी गटात ती आपली दावेदारी सादर करणार आहे। लंडन ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून चमत्काराची अपेक्षा सारेच जण बाळगतायत। आता गीता इतिहास रचण्यात यशस्वी होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गीता फोगट कुस्तीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव महिला रेसलर। भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला रेसलर ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे, त्यामुळे ही बाब भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद अशीच म्हणावी लागणार आहे। ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होत गीतानं आधीच इतिहास रचलाय। आता ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत ती नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे। गीताची ऑलिम्पिकची तयारी ही जोरदार झाली आहे, त्यामुळे तिच्याकडून मेडलची अपेक्षा करण्यात येते। गीता फोगटनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावत इतिहास रचला होता। कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला रेसलर ठरली होती। 2012 एशियन क्वालिफाईंग टुर्नामेंटमध्ये तिनं गोल्ड मेडल पटकावलंय। एशियन कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्येही तिनं सलग 3 गोल्ड मेडल मिळवण्याची किमयाही साधली आहे। तर 2009 कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्येही गीतानं गोल्ड मेडल जिंकलं होतं। पुरुषांचा दबदबा असलेल्या रेसलिंगच्या दुनियेत गीतानं आपल्या कामगिरीनं सगळ्यांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे। गीताचे वडीलही रेसलर होते, तर तिच्या 5 बहिणीही रेसलर आहेत। 12व्या वर्षापासून ती रेसलिंगचा सराव करतेय। गीताच्या मेहनतीचं फळ तिला ऑलिम्पिकच्या मेडलच्या रूपानं मिळावं अशीच तिच्या चाहत्यांची इच्छा असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। आणि आता एक नजर टाकूयात ऑलिम्पिकमधील आणखी काही घडामोडींवर, मात्र संक्षिप्त स्वरूपात। भारतीय ऑलिम्पिक टीमचे सुरेश कलमाडी सदस्य नसतील असं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं स्पष्ट केलंय। दरम्यान क्रीडा मंत्री यांनी IOAला पत्र लिहून कलमाडी हे टीमचे सदस्य कसे होऊ शकतात अशी विचारणा केली होती। मात्र क्रीडा मंत्रालयानं प्रथम माहिती घेऊन मगच अशा प्रकारची विचारणा करावी असंही IOAने म्हटलंय। ऑलिम्पिकसाठी टीम बरोबर जो स्टाफ पाठवण्यात येणार आहे त्यासाठी काय निकष वापरण्यात आले आहेत असा जाब भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननी अखिल भारतीय टेनिस संघटनेकडे विचारलाय। सानिया मिर्झाची आई नसीमा यांना ऑलिम्पिकसाठी टेनिस टीम बरोबर मॅनेजर म्हणून पाठवण्यात येणार आहे, यामुळेच IOAने हा जाब विचारलाय। याचबरोबर पहिल्याच दिवसापासून बराच स्टाफ लंडनला उपस्थित राहण्याबाबतही IOAने नाराजी व्यक्त केली आहे। जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असल्याचं एक वेगळंच दडपण असतं। शिवाय क्रमवारीत अव्वल आहात म्हणून ऑलिम्पिकमध्ये आपोआप मेडल मिळत नाही। अव्वल स्थानाला साजेशी कामगिरी करावी लागते आणि कुठल्याही स्पर्धेत मेडल निश्चित नसतं, असं भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने सांगितलंय। दीपिका जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असून तिच्याकडून भारताला सर्वाधिक मेडलच्या आशा आहेत। ऑलिम्पिक मेडल्स थोडक्यात हुकल्याची वेदना अजूनही आपल्याला बोचते अशी खंत भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली आहे। ऍथलेटिक्समध्ये भारताला एखादं तरी गोल्ड मेडल मिळावं अशी आपल्या निधनापूर्वीची आपली अखेरची इच्छा आहे, अशी भावना मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली आहे। 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांचं 400 मीटर स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल थोडक्यात हुकलं होतं। इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनी उद्घाटन सोहळ्यात ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यास नकार दिलाय। ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्याचा मान हा ऑलिम्पिक खेळाडूचा आहे आणि तो त्यालाच मिळावा असं त्यांनी स्पष्ट केलंय। ऑलिम्पिकसाठी इंग्लंडच्या फुटबॉल टीममधून बेकहॅमला वगळण्यात आल्यानंतरही बेकहॅमलाच ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळणार का या चर्चेनी जोर धरला होता। मात्र आता बेकहॅमनीच ज्योत प्रज्वलित करण्यास नकार देत चर्चेवर पडदा टाकलाय। ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या पोशाखावरून अमेरिकेत वाद निर्माण झालाय। अमेरिका ऑलिम्पिक समितीने अमेरिकन खेळाडूंसाठीच्या पोशाखाची निर्मिती चीनमध्ये केल्यामुळे अमेरिकेत ही संतापाची लाट पसरली आहे।
लाल, पांढरा आणि निळ्या रंगाच्या पोशाखाचं कंत्राट बॅरेट्स, ब्लेझर्स आणि ट्राउझर्स या चीनमधील कंपन्यांना देण्यात आलंय. यावरून अमेरिकेतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.